हे आहे आपली रणभूमी. हिच्यामध्ये येणार आहेत 2 सैन्य. जो बी या रणभूमीचं काम लवकर पुरं करीन तो विजेता राहील. सकाळी सकाळी निद्या मला पळाला म्हणे उठणं बारे चालणं जाणं आहे ना. म्हटलं थांब आलो डब्बा बांधून दे. मग डब्बा घेतला भाऊ बांधून. सैनिक हेल्मेट घेऊन तयार होता. म्हटलं चालणं बारे. मग आलो आम्ही भाऊ अमोल गुप्शीच्या वाडग्यामध्ये येताबरोबर हे पुतळा टाकून आलते म्हणजे आपल्या युद्धाची सामग्री. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मग आपलं नेतृत्व करणारे होते पितामह भीष्म. पितामह भीष्मानं आपला रथ काढला भाऊ आणि निघले मग आता वावरात जायसाठी. मी बी निघलो चिल्लर शाप गँग घेऊन वावरात जायसाठी. आमचे सेनेचे अध्यक्ष सूरज कुले हे बी होते भाऊ हजर. आणि हे त्याच्यासोबत होते उपाध्यक्ष गणेश शुक्ले. आणि मग हा आतंकवादी बी घेतला मी ना सोबत. आपली सेना सज्ज होती भाऊ वावरात जायसाठी. सेनापती व उपसेनापती हे रथ घेऊन निघालेले होते आणि समोर होते पितामह भीष्म त्याला सज्ज करायसाठी. गलतीमुळे मला रथातून निष्कासित केलं. मग मी पायदळच आलो भाऊ वावरामध्ये येताबरोबर भाऊ सेनापती भडकेल होते भाऊ सैनिकांवर. म्हटलं सेनापती शांत व्हा जराशे. हे मग आपली सेना कशी वाटली मग आम्हाला कमेंटमध्ये सांगा भाऊ. ये हैं तारा और सितारा, बेघर अनाथ. मीनं घेतलं भाऊ मास्क कवच घालून आणि मग याची केलं भाऊ राजतिलक करून हे सैनिक झाले भाऊ तयार युद्धासाठी. चिल्लर शाप सैनिक घेऊन मी लागलो खट्टा केले. युद्ध करून आमचे सैनिक थकले. मग डबे उघडले भाऊ आणि बसलो जेवण करायला. लोक हा दुसऱ्या सेनेचा जासूस आमची जासूसी करायला आला भाऊ. दुसऱ्या सैन्याचे सेनापती व उपसेनापती पुढे होते पण आमचे तर भाऊ मागेच राहून आले. काय सांगा काय झालं भाऊ येले जेवण केलं नाही का सांगा येणं. शेवटी मग युद्धाचा परिणाम समजला आणि आमचं सैन्य हारलो भाऊ आणि त्याचं जिंकलं. म्हटलं जाऊ द्या हार जिंक तर चालूच राहते. आणि मग तेवढ्यात आलो भाऊ पाणी. पण आपलं रणभूमीवरचं काम पुरं होईल होतं. म्हटलं जाऊ द्या बरं झालं. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.